येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. विधान परिषदेचे 10 आमदार बिनविरोध निवडले जाणार. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या 10 जागांसाठी 10 जणांची नावं विविध पक्षांनी निश्चित केल्यामुळे येत्या 12 मे रोजी होणारी ही निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. भाजपकडून सुनील कर्जतकर, प्रमोद जठार, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे स्वतः इच्छुक होते, मात्र त्यांनी ऐनवेळी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे उबाटातर्फे अंबादास दानवे यांचं नाव निश्चित करण्यात आलंय. काँग्रेसनी परस्पर उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र ऐनवेळी माघार घेतली. शिंदे सेनेच्या वतीनं प्रहार संघटनेचे बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. तर प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी देण्यात आली आहे. जेवढ्या रिक्त जागा तेवढेच उमेदवार असल्यानं ही निवडणूक बिनविरोध होणार हे नक्की. सोलापुरातील विजापूर रोडवरील शासकीय मैदानावर 2 आणि 3 मे रोजी मोठ्या स्क्रीनवर पाहता येणार IPLचे 4 सामने. सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चंद्रकांत रेंबरसू यांची माहिती. सोलापुरातील रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या वतीनं 3 मे रोजी संगमेश्वर कॉलेजमध्ये रोटरी आशा एक्सप्रेस या गाडीचा लोकार्पण सोहळा. जयेश पटेल यांनी दिली माहिती. सोलापुरात 3 मे रोजी महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधात डफरीन चौकातील IMA हॉलमध्ये होणार संघर्ष परिषद. सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या टिळक सभागृहात 3 मे रोजी होणार बसव सेंटरच्या वतीनं विविध पुरस्कारांचं वितरण. राजेंद्र मायनाळ यांची माहिती. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. जेवढी शेतजमीन तेवढेच मिळणार खत. कृषी विभागाचा मोठा निर्णय. खतांचा तुटवडा असल्यानं निर्णय घेतल्याची चर्चा. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. राज्यात 12 मे पासून चक्रीवादळासह अवकाळी पाऊस येणार. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांचा अंदाज. धर्मांतर प्रकरणात TCSला बदनाम करणं चुकीचं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. धीरेंद्र शास्त्री विरुद्ध श्याम मानव संघर्ष शिघेला. ज्यांना खाज असेल त्यांनी दरबारात यावं. धीरेंद्र शास्त्री यांचं वक्तव्य. तर धीरेंद्र शास्त्री समोर श्याम मानव यांच्या अटी आणि सिद्ध केल्यास 80 लाखांचं बक्षीस. महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिन उद्या साजरा होणार. मुंबईत शिवाजी पार्क इथं राज्यपालांच्या हस्ते आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सकाळी 8 वाजता होणार ध्वजवंदन. अंबादास दानवेंच्या उमेदवारीला काँग्रेसचे समर्थन. काँग्रेसकडून उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचं स्वागत. राजमुद्रा रेसिडेन्सी फेज 3 इंडिव्हिज्युअल लक्झरी बंगलो. स्टेप into your own space. Premium bungalow project at premium location. राजमुद्रा रेसिडेन्सी फेज 3, बाळासाहेब ठाकरे चौक, नियर CNS हॉस्पिटल, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश. बच्चू कडू यांनी काही कार्यकर्त्यांसह आज शिवसेना शिंदे गटाचं धनुष्यबाण घेतलं हाती. बच्चू कडू म्हणाले, प्रहार संघटना सुरूच राहणार. 8व्या गुन्ह्यात अशोक खरातला 12 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी. अशोक खरातचा एसआयटीच्या कोठडीतून न्यायालयीन कोठडीत मुक्काम. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेनिमित्त 1 मे 2026 मचाण प्राणी गणना आणि निसर्ग अनुभव उपक्रमाचं आयोजन. या उपक्रमासाठी मचाण बुकिंग 21 एप्रिल 2026 पासून माय ताडोबा या अधिकृत वेबसाईटवरून सुरू झालं असून निसर्गप्रेमींमध्ये याबद्दल प्रचंड उत्साह. राज्यभरात उष्माघाताच्या 113 जणांची नोंद. राज्यभरातील नागरिकांना आरोग्य विभागाकडून सतर्कतेचे आदेश. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आली असून यावर्षी प्रथमच इतिहासात 3 धर्मध्वज उभारण्यात येणार. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. तुळजाभवानी मंदिरात 3 दिवस व्हीआयपी दर्शन बंद. 1 मे ते 3 मे दरम्यान व्हीआयपी दर्शन पास राहणार बंद. भाविकांची गर्दी पाहता निर्णय. बच्चू कडू नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेच्या विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर. गोऱ्हेंनी उपसभापती म्हणून अनेक वर्ष चांगलं काम केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. ग्रेट निकोबार प्रकल्प हा सर्वात मोठा घोटाळा. काँग्रेस नेते राहुल गांधींचा गंभीर आरोप. भारत कुठलाही दहशतवाद सहन करून घेणार नाही, त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, हा स्पष्ट संदेश ऑपरेशन सिंदूरनं जगाला दिला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं वक्तव्य.